तुम्ही दरवर्षी मोठ्या उत्साहाने बाप्पाला घरी आणता. पण तुम्हाला माहीत आहे का, की मूर्ती निवडताना आणि तिची स्थापना करताना झालेली एक लहानशी चूक सुद्धा वास्तुशास्त्रानुसार घरावर नकारात्मक परिणाम करू शकते. गणपतीची सोंड डावी असावी की उजवी, यामागे एक मोठं शास्त्र आहे. मूर्तीचं तोंड कोणत्या दिशेला असावं आणि तिची प्राणप्रतिष्ठा योग्य मुहूर्तावर न केल्यास काय होतं? आपण मूर्ती तर आणतो, पण तिच्यात देवत्व आमंत्रित करण्याची म्हणजेच प्राणप्रतिष्ठेची योग्य पद्धत आपल्याला माहित आहे का? ही एक छोटीशी चूक आपल्या पूजेचं फळ हिरावून घेऊ शकते. तुमच्या गणपतीची सोंड योग्य दिशेला आहे का? आणि घरच्या घरी प्राणप्रतिष्ठा करण्याची सर्वात सोपी आणि शास्त्रोक्त पद्धत कोणती? हे जाणून घेण्यासाठी आमचा बाप्पाची स्थापना आणि आरती यावरील संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. हा व्हिडिओ कसा पाहायचा? YouTube वर पाहत असाल तर तुम्हाला कॅप्शन मध्ये हा व्हिडिओ दिसेल. Instagram वर स्टोरी आणि हायलाइट मध्ये लिंक दिलेली आहे आणि Facebook वर कमेंट मध्ये लिंक आहे. नक्की जाऊन पहा.